कडे पुढची महत्त्वाची बातमी आहे ती हिंगोलीमधून पावसासंदर्भातली। हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस बरसलेला आहे। शेतामध्ये त्यामुळे पाणीच पाणी साचलंय। पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मात्र हा मोठा दिलासा आहे। मुसळधार पावसामुळे शेतीला तळ्याचं स्वरूप आलं। दरम्यान या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे। त्या पावसामुळे अनेक जे शेतकऱ्याचे शेती आहे त्या पाण्याने तोडून भरून गेलेल्या आहेत। आपण बघू शकता मी सध्या एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आहे आणि ही संपूर्ण शेती आहे आणि या शेतीला जे आहे ते पहिल्याच पावसामध्ये जे आहे ते तळ्याचं स्वरूप आलेलं आहे। खरं तर 20 दिवसापासून शेतकऱ्यांना जे आहे ते पावसाची प्रतीक्षा लागलेली होती। शेतकरी जे आहे ते आभाळाकडे डोळे लावून बसले होते। मात्र आज जे आहे ते कुठेतरी शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे आणि आज जे आहे ते पहिल्याच पावसामुळे संपूर्ण शेती जी आहे ते पाण्याखाली गेलेली आहे। शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। खरं तर हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व पावसाच्या भरोश्यावर हळदीची लागवड केली होती आणि त्यानंतर पावसाने जे आहे ते काहीची उघडीप दिल्यानंतर जे हळदीचं पीक आहे ते खराब होऊ लागलेलं होतं आणि आता कुठेतरी पावसाने जे आहे ते हजेरी लावलेली आहे आणि त्यानंतर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। आणि या पावसामुळे जे आहे ते आता खरीपाच्या ज्या पेरण्या आहेत त्या पेरणीच्या कामांना जे आहे ते वेग येण्याची शक्यता आहे। खरं तर आज दुपारनंतर झालेले सर्वदूर जे आहे ते हिंगोली जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा जे आहे ते दिलासा मिळालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।